नमस्कार. मी आज घेऊन आले आहे हेल्दी ड्रायफ्रुट्स लाडू. चला तर बघूयात ह्या लाडूसाठी मी काय काय वापरलं आहे. डिंक, काजू, बदाम, मखाना, त्याचबरोबर इलायची पावडर, सुंठ पावडर, खारीक पावडर, खोबऱ्याची पावडर आणि गूळ असं मी घेतलेलं आहे. आता हे बघूयात आपण कसे लाडू बनवायचे. मी सगळ्या गोष्टी एक एक वाटी प्रमाणामध्ये घेतलं होतं. फक्त जी वाटी घ्याल त्याच्या अर्धं मी डिंक घेतलं होतं. त्याची अर्धी वाटी मी डिंक घेतलं होतं. मग आता एक कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये तूप टाकलं. तूप चांगलं गरम झालं, की त्याच्यामध्ये मग मी बारीक गॅस केला आणि मग बारीक गॅसवरती मी डिंक टाकला त्याच्यामध्ये आणि तो डिंक चांगला फ्राय केला. आधी तर बारीक गॅसमध्येच तो फ्राय करायचा. त्यानंतर आपल्याला वाटतंय की ते होत नाही आता मोठा गॅस करून मग त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. ते फ्राय होत आलं की त्याला एका ह्याने हाताने आपलं एक छोटासा घेऊन क्रंच करून बघायचं, म्हणजे तो चांगला डिंक फ्राय झालेला असतो. मग तो डिंक सगळा चांगला व्यवस्थित तळून वगैरे घेतला. मग त्याला एका मी प्लेटमध्ये काढून घेतला डिंकाला आणि तसंच बारीक गॅस ठेवला. मग त्याच्यामध्ये नंतर मी ॲड केले थोडेसे बदाम. बदाम पण चांगले आपण फ्राय करून घेणार आहोत. सो चांगले बदाम फ्राय करून घेऊयात. बदाम चांगले भाजत आले की 2 मिनटंच भाजले, जास्त वेळ नाही. पण ते छोट्या गॅसवरतीच भाजायचं, करपतीन ते, म्हणून छोट्या गॅसवरतीच बदाम चांगले भाजून घेतले. त्यानंतर त्याला एका परातीमध्ये काढून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं काजू, मनुका, काळा मनुका आणि पिवळा मनुका पण ॲड केलं. काळा मनुकाने चांगलं रक्त वाढतं म्हणून मी त्याच्यामध्ये ॲड केलं. मग ॲड केले पंपकिन बिया. ते चांगले फ्राय करून घेतले. थोडंच फ्राय केलं, म्हणजे एक 2 मिनटंच फ्राय केलं असेल. त्याच्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स मी एका परातीमध्ये साईडला काढून घेतले. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे खोबऱ्याची पावडर. ती पण एक वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची पावडर. खोबरं खिसावं लागेल म्हणून मी डिरेक्टली डीमार्टवरून खोबऱ्याची पावडरच आणली. ती भेटते आपल्या डीमार्टमध्ये अवेलेबल आहे. सो खोबऱ्याची पावडर तुपामध्ये चांगली फ्राय करून घेतली. खूप मोठा गॅस करून भाजायचं नाही, कारण की ते करपतं. पण थोडं क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं खोबरं आपलं चांगलं. खारीक पावडर घेतली एक वाटी. ती पण बारीक गॅसवरती भाजून घेतली. पण थोडं त्याच्यात तूप कमी पडलं म्हणून मी वरतूनच तूप ॲड केलं. तूप तुम्हाला थोडं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता, कारण की काहींना तूप जास्त आवडत नाही, काहींना तूप जास्त आवडतं. सो आता मला माझ्या बाळासाठी करायचे होते, सो मी तूप जास्त घेतलं होतं. आता ॲड होणार आहे गव्हाचं पीठ. मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं. तुम्ही नाचणीचं पण घेऊ शकता. गव्हाचं पीठ अर्धी वाटीच घेतलं. जसं की एक वाटी आपले ड्रायफ्रूट्स असतील तर अर्धी वाटी मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं होतं. पहिलं थोडंसं भाजून घेतलं चांगलं आणि मग त्याच्यामध्ये मी तूप टाकलं. तूप टाकल्यावरती चांगलं असं थोडं चॉकलेटी कलर येईपर्यंत त्याला चांगलं भाजून घेतलं. मग ते पीठ भाजलेलं असतं चॉकलेटी कलर येईपर्यंत. त्यानंतर मखना भाजून घेतला थोडा. मखाना. तर मी आधी विसरले होते भाजून घ्यायला. खरं तर आधीच भाजायचं आपल्या सगळ्या ड्रायफ्रूटसोबत. सो माझ्याकडून राहिल्यामुळे मखाना शेवट भाजून घेतला. मग हे सगळे ड्रायफ्रूट्स मी आता एकत्र करून घेते, म्हणजे जे काही खोबऱ्याची पावडर, खारीक पावडर, सगळे ड्रायफ्रूट्स एका मोठ्या आपल्या परातीमध्ये सगळे टाकून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलं इलायची पावडर. 1 चमचे इलायची पावडर घेतली. इलायची पावडर जास्त असल्यामुळे थोडं खमंग वास येतो आणि टेस्ट पण छान लागते. मग त्याच्यानंतर मी सुंठ पावडर ॲड केली. अर्धा चमचाच घेतली होती सुंठ पावडर. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. जे सगळे ड्रायफ्रूट्स पावडर वगैरे मिक्स केलं होतं ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यातूनच आपण त्याला चांगलं बारीक वाटूयात. असं 2-3 मिनटं फिरवायचं भांड्याचं. खूप अशी एकदम बारीक पण पावडर नाही झाली पाहिजे आणि अशी खूप जाड पण नाही राहिली पाहिजे. मग तसं तुमच्या हिशोबाने तुम्ही ते करू शकता, की तुम्हाला ड्रायफ्रूट जाड ठेवायचे आहेत की एकदम बारीक करायचं. सगळ्या ड्रायफ्रूटची बारीक पावडर करून घेतली. ते एका परातीमध्ये काढून घेतली. आता ड्रायफ्रूट्स लाडूचे असे फायदे आहेत. डिंकामुळं तुम्हाला कंबरदुखी वगैरे होत नाही. मखानामुळे वगैरे आपल्याला चांगलं प्रोटीन भेटतं. असे काही वेगवेगळे ह्या लाडूचे फायदे आहेत. आता बनवूयात आपण गुळाचा पाक.
मी ते गुळाची पावडरच वापरलेली आहे. गुळाचे पावडरचं काय होतं की गुळ वगैरे खिसायला लागत नाही, मग गुळाचं पावडरच घेतलं होतं रेडीमेड. पण याचं काय झालं, गुळाचा पाकच व्यवस्थित नव्हता होत. सो मग मी काय केलं, तसंच मिक्स केलं आणि हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलं जोपर्यंत गूळ मिक्स होत नाही. पावडरच्या ऐवजी तुम्ही डायरेक्टली गुळाचा ढेपच वापरू शकता. पावडरनी कसं होतं, त्याच्यामध्ये पाणी नसतं, त्याच्यामुळे त्याचा पाक होत नाही. मग गुळाची पावडर लाडू करताना वापरायचंच नाही, किंवा डिरेक्टली तुम्ही त्याच्यामध्ये मग पावडर मिक्स करू शकता. पाक करून घ्यायची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर असे छोटे 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 लाडू मी वळून घेतले. रुईसाठी म्हणजेच माझ्या बाळासाठी कसं होतं की ती अख्खा लाडू खात नाही, मग एक छोटा लाडू करून दिला की ती बरोबर छोटासा लाडू संपवते. कसे वाटले लाडू? सो चांगले वाटले असेल तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.